नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये. तर व्हिडिओवरती नसाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. श्रीकांतला पाहून भावनाला बसला सगळ्यात मोठा धक्का. तर दुसरीकडे जयंत मात्र जानूला मिळवण्यासाठी विश्वाच्या आईवरती करतो जीवघेणा हल्ला. नेमकं काय घडतं त्याला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर तुम्ही पाहिलंच मित्रांनो, ज्या प्रकारे आता श्रीकांत इनामदार रिटर्न आलेला असतो त्याच्यामुळे भावना आणि सिद्धू या दोघांच्या देखील सुखात चाललेल्या संसारामध्ये आता मिठाचा कडा हाच कालवणार आहे. कारण की तुम्हाला माहीत नसेल, त्या ठिकाणी येऊन सुपर्णाने ज्या प्रकारे सिद्धू आणि भावना या सगळ्यांची शाळा कशी घेतली तुम्ही पाहिलंच. कारण की त्यामध्ये सुपर्णाने सगळ्यांना एकदम बरोबर सांगितलं. कारण की पहिल्यांदा सुपर्णा काहीतरी बरोबर बोलली. कारण की गाडे पाटलांचा मुलगा म्हणजेच आपला सिद्धू एवढा श्रीमंत असताना देखील ह्या दळवींच्या लोकांनी त्याला रस्त्यावरचा भिकारी बनवला. हे सगळं सुपर्णा बोलल्याच्या नंतर मात्र भावना सगळ्यांनाच खूप सारा राग आला होता. पण त्या ठिकाणी सुपर्णाने खरोखर एक गोष्ट बरोबर बोलली. कारण की सिद्धूच्या आज जी ही अवस्था झाली ना, याच्या पाठीमागे पूर्णपणे दळवी कुटुंबच आहे. तर दुसरीकडे तुम्हाला समजेल की आता सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आनंदी. आता हा रवी देखील खूप मास्टरमाइंड असा प्लॅनिंग बनवतो आणि त्याला माहीत असतं की जर आपल्याला श्रीकांत इनामदारला पकडायचं असेल तर आपल्याला एकच गोष्ट आहे, ती म्हणजे आनंदी. कारण की त्याला माहीत झालेलं असतं की श्रीकांत इनामदार जास्तीत जास्त काय करू शकतो. कारण की तो दुसरं काहीच करू शकणार नाही. कारण की तो परत जर आला असेल तरी फक्त आणि फक्त त्याच्या मुलीसाठीच आला असेल आणि पळून पळून जाणार कुठे. शेवटी आता आनंदीला मी माझ्या तावडीमध्ये घेतलं तर त्याच्यानंतर मग त्याला सापडणं देखील खूपच इझी आहे. त्याच्यामुळे आता हा रवी खूप मास्टरमाइंड असा प्लॅनिंग बनवतो आणि त्याला माहीत असतं की आता मी काही करून आनंदीला माझ्याकडे घेऊन येतो, जेणेकरून हा श्रीकांत इनामदार शेवटी माझ्याकडेच येईल आणि त्याच्यानंतर याला पकडतो आणि याचा खेळ तिथेच संपवून टाकतो. पण याच्या उलट सगळी काही गोष्ट घडते. कारण की ज्या प्रकारे सुपर्णाने आता सिद्धू आणि भावनाच्या मिसळीच्या गाड्यावरती जाऊन जो काही राडा घातलेला असतो आणि त्या ठिकाणी ती एक गोष्ट बोललेली असते की आनंदीला सांभाळायची तुमची लायकी देखील नाही. कारण की तुमच्यासारखे भिकारी काय सांभाळणार आहेत आनंदीला. त्यामुळे सिद्धू आणि भावना आता दोघेजण देखील विचार करतात की आनंदीला आपण खरंच खूप चांगली लाईफस्टाईल दिली पाहिजे. कारण की ती डिझर्व करते आणि आपण जर तिचा सांभाळ करणार आहे तर ती आपल्यासोबतच राहण्यासाठी तयार होईल. त्याच्यामुळे आता सिद्धू आणि भावना म्हणतात की सुपर्णा आणि रवीच्या हातामध्ये आपल्या आनंदीला कधी देखील द्यायचं नाही. त्याच्यामुळे सिद्धू आणि भावनांनी ठरवलेलं असतं की आता काही जरी झाले ना तरी आनंदीला आपल्याकडेच ठेवायचं कायमचं. आता तिला आपण बोर्डिंगमधून काढूया आणि चांगल्या शाळेमध्ये टाकूया असं सिद्धू आणि भावना ठरवतात. कारण की त्यांनी आता आनंदीची पूर्णपणे जबाबदारी स्वीकारलेली असते. तर दुसरीकडे आता मात्र तुम्हाला माहीतच आहे की श्रीकांत इनामदार परत आलेला असतो आणि आनंदीने त्याला पाहिलेलं देखील असतं. त्याच्यामुळे आता सिद्धू ठरवतो की काही जरी झालं तरी आता ज्या प्रकारे भावना बोलते ते तसं केलं तरी आपल्याला जमेल. पण आनंदीचे बाबा जर माघारी आले तर मग परत काय करायचं आणि पुढे घडतं देखील मित्रांनो तसंच. तर दुसरीकडे तुम्ही पाहिलंच की आपले जानू आता पूर्णपणे घाबरून गेलेली असते. कारण की तुम्ही चांगल्याच प्रकारे तुम्हाला माहीत आहे की हा जयंत आता पूर्णपणे वेडा झालेला आहे. कारण की हा आदर्श सायको असतो आणि त्यामध्ये आता जे काही कारणाने हरकती करत असतो त्यामधून तर एक गोष्ट प्रूफ होती की हा जयंत पूर्णपणे सायको झालेला आहे. त्याच्यामुळे आता ह्या जयंतचा काहीच ताबा कशावरतीच नसतो. कारण की तुम्हाला माहीतच झालं असेल चांगल्या प्रकारे की या जयंतला आता पूर्णपणे वेड लागलेलं असतं. वेड म्हणजे अशा प्रकारचं वेड की तो आता जानूला मिळवण्यासाठी जो कोणी रस्त्यात दिसेल त्याला मारायला देखील मागे पुढे पाहत नसतो. त्याला एकच गोष्ट दिसत असते डोळ्यासमोर, फक्त जानू जानू जानू. आणि त्याला ही गोष्ट खात्री 100% पटलेली असते की माझ्या जानूला गायब करण्याच्या पाठीमागे 90% हात तर विश्वाचाच आहे. त्याच्यामुळे तुम्ही पाहिलंच की कशा प्रकारे हा विश्वाची धुलाई देखील करतो. पण आता इथे चूक तर जानूची देखील आहे. तुम्ही पाहिलंच ना, जानू ज्या घरात गेली त्या घरामध्ये त्या घरातल्या सगळ्या लोकांना देखील जानूमुळेच आता त्रास होणार. कारण की ह्या जयंतने आत्तापर्यंत जे काही जानूच्या मित्रांना त्रास दिला, आता त्याच्यानंतर जानू ह्या विश्वाच्या घरी गेलेली असते आणि विश्वाच्या घरी गेल्यामुळे आता विश्वाच्या घराच्या आजूबाजूला जी राहणारी लोक म्हणजेच विश्वाच्या घरातलीच त्या सगळ्यांना आता जयंतचा त्रास असणार आहे. कारण की तुम्ही पाहिलंच की हा जयंत कोणाला देखील मारायला मागे पुढे देखील पाहत नाही आणि आता त्याला जर खात्री पटली की जानू जिवंत आहे त्याच्यामुळे तो तर काय आता कोणाला सुट्टी देखील द्यायला मागे पुढे बघणार नाही. तुम्हाला चांगलंच माहीत आहे. तर आता सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये मिठाचा कडा म्हणून सगळ्यात मोठं काम म्हणजे तुम्ही पाहिलं असेल की सिद्धूची माजुरडी आजी तर आणि दुसरीकडे हा संपत. पण हे दोघंजण सोडलं तरी त्या घरामध्ये अजून एक अशी व्यक्ती आहे, तिला मात्र सिद्धू आणि भावनाला उद्ध्वस्त करायचं असतं. ती म्हणजे असते ही माजुरडी निलांबरी. कारण की निलांबरीला वाटत असतं की सिद्धू आणि भावनाने आता त्यांचा नवीन संसार सुरू केलेला आहे ना, ती खूप सारी मोठी मोठी स्वप्न बघत आहेत ना, तर मग ह्यांना रस्त्यावरती आणायला मीच खूप झाले. कारण की सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यातील पहिलाच दिवस आहे ना, त्याच दिवशी मात्र मी त्यांच्या आयुष्यामध्ये असं काय वादळ घेऊन येईल ना, त्याच्यानंतर मात्र ह्या दोघांना देखील उभं राहायचं देखील कळणार नाही. कारण की सिद्धू आणि भावनाला मी संपवून टाकेल. ह्या निलांबरीला खायचे दात अजून
अजून नीट आलेले नाहीत, पण हे जे स्वप्न तर बघा ते सिद्धू आणि भावनाला चक्क त्यांच्या आयुष्यातून कायमचं दूर करायचा प्रयत्न करणार आहे. आता दळवींच्या कुटुंबामध्ये तुम्ही पाहिलंच की लक्ष्मीला खूप सारी मोठी ऑफर भेटलेली असते, त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये तर आता सुख समृद्धी यायला सुरुवात झालेलीच असते. पण बिचाऱ्या सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये आता सगळ्यात मोठा मिठाचा खडा आणि सगळ्यात मोठं संकट येणार आहे. कारण की भावनाने स्वप्नात पण कधी विचार केला नसेल की श्रीकांत इनामदार जिवंत असेल म्हणून. तर दुसरीकडे हा माजुरडा रवी सगळीकडे श्रीकांत इनामदारला शोधत असतो, कारण की त्याचं एकच काम असतं की श्रीकांत इनामदारला पकडायचा आणि त्याचा कायमचा काटा काढायचा. नाहीतर तुम्हाला माहितीच आहे की श्रीकांत इनामदारची जी काही प्रॉपर्टी आहे ना, ती सगळी काही त्या आनंदीला भेटणार असते आणि त्याला माहीत असतं की त्याने आत्तापर्यंत श्रीकांत इनामदारला जिवंत ह्याच गोष्टीसाठी ठेवलेलं असतो की त्याला ती प्रॉपर्टी सगळी स्वतःच्या नावावरती करून घ्यायची असते आणि आनंदीला कायमचं सिद्धू आणि भावनाच्या तावडीत द्यायचं असतं. त्याच्यामुळे हा सगळा त्याचा प्लॅनिंग असतो. पण आता सगळ्यात मोठी गोष्ट अशी घडते की आता भावनाच्या डोळ्यासमोर चक्क श्रीकांत इनामदार येतो, त्यावेळेस मात्र आता भावनाच्या पायाखालची मातीच सरकते. कारण की भावनाला कळतच नाही की श्रीकांत इनामदार जिवंत आहेत. हे एवढे दिवस मोठे मग गेले कुठे होते आणि एवढं मोठं संकट त्यांच्यावरती आलं कोणी होतं आणि हे सगळं कोणी केलं होतं. कारण की तुम्हाला माहितीच आहे की सिद्धू आणि भावनाचा मिसळीचा गाडा असतो आणि त्याच मिसळीच्या गाड्यावरती मात्र आता श्रीकांत इनामदार आणि भावनाची भेट होणार आहे आणि त्या ठिकाणी सिद्धू देखील येतो आणि सिद्धू म्हणतो की हा माणूस तर त्या दिवशी आनंदीला देखील त्रास देण्याचा प्रयत्न करत होता, कोण आहे हा? तर त्यावेळेस मात्र भावनाला पूर्णपणे खात्री माहीत झालेली असते की ह्याच माणसासोबत माझं लग्न ठरलं होतं आणि यांच्यासोबत मी जीवन मरणाच्या शपथा देखील घेतल्या होत्या आणि सांगितलं होतं की आनंदीची मी मरेपर्यंत साथ देईल. तर आता दुसरीकडे हा जिवंत माणूस होऊन परत आलेला आहे, त्याच्यामुळे आता भावनाच्या समोर खूप मोठा आता संकट उभं राहिलेलं आहे की तिला आता कळतं की श्रीकांत इनामदार तर जिवंत होता, पण दिलेला शब्द तर तिने पाळलेला नसतो आणि तिने सिद्धूसोबत लग्न केलेलं असतं. त्याच्यामुळे आता भावना ही सिद्धूसोबत जे काय करते हे पाहून तुम्हाला धक्काच बसेल. तर दुसरीकडे आता जानू ठरवते की काही जरी झालं तरी आपण आता विश्वाच्या घरात नको राहिला, कारण की तिच्यामुळे म्हणते की माझ्यामुळे ह्या घरात सगळ्या काही लोकांना खूप सारा त्रास सहन करावा लागत आहे. त्या जयंतचा काही भरोसा नाही, त्याच्यामुळे ते विश्वाच्या घरच्यांना देखील काहीही करू शकतो. त्याच्यामुळे ती ठरवते की आता मी हे घर सोडून कायमची निघून जाते. पण त्यावेळेस मात्र विश्वा तिला थांबवत असतो. विश्वा म्हणते की जानू किती दिवस घाबरून राहणार आहे आणि कुठे कुठे जाणार आहे. तर त्यावेळेस मात्र जानू म्हणते की विश्वा तू केली तेवढी मदत खूप झाली, कारण की तुझ्यासारखा मित्र प्रत्येकाला आयुष्यात भेटो, कारण की तू एवढी मदत ना मला माझ्या आयुष्यात आत्तापर्यंत कोणीच केली नव्हती. तर आता त्यामुळे मला जाऊ दे. पण विश्वा म्हणतो की जानू तू कुठेच जाऊ नको, कारण की तो जयंत आहे, जयंत तो तुला कुठून देखील शोधून काढेल. तुझ्यापेक्षा जास्त सेफ जागा दुसरी कुठेच भेटणार नाही. पण त्यावेळेस मात्र आता जानू विश्वाला म्हणत असते की तू पाहिलंस ना, कारण की हा जयंत माझ्यामुळे तुला देखील खूप सारा त्रास देतोय आणि परत घरच्यांना कोणाला त्रास दिलेलं मला अजिबात देखील बघवणार नाही. त्याच्यामुळे तू एकच काम कर विश्वा, आता मला प्लीज जाऊ दे, कारण की मी कुठेतरी अशा ठिकाणी जाते की जेणेकरून तुमच्या सगळ्यांना कोणालाच त्रास होणार नाही. तर आता परत विश्वाच्या डोक्यात एकच गोष्ट येत असते की जानू परत सुसाईड जर नाही ना करणार, जानू परत काही नाही ना करणार. त्याच्यामुळे आता विश्वाला पूर्णपणे धक्का बसलेला असतो. विश्वाला कळत नसतं की आता जानूला मी कशा प्रकारे थांबूया, कारण की विश्वाच्या डोक्यात एकच गोष्ट सारखी येत असते, जर मी जानूसोबत लग्न केलं असतं तर असं काही घडलंच नसतं. त्याच्यामुळे आता विश्वा ठरवतो की काही जरी झालं तरी शेवटी आता मी जानूला कुठेच जाऊन देणार नाही. तर जयंतने आता पूर्णपणे ट्रॅप म्हणजे पूर्णपणे भयानक प्लॅनिंग बनवलेला असतो, कारण की त्याला खात्री झालेली असते की त्याची जानू आता जिवंत आहे. त्याच्यामुळे तो ठरवतो की काही जरी झालं तरी मी आता जानूला शोधून काढणारच आणि या विश्वा देशमुखची नाही मी वाट लावली तर देखील मी नावाचा जयंत कानितकर नाही. त्याला 100% खात्री असते की जानू हे विश्वाच्या घरातच आहे. तर आता इथून पुढे विश्वा ठरवतो की जयंतला त्याच्या घरात येऊन द्यायचं नाही आणि घडतं सगळं काय उलटंच मित्रांनो, कारण की हा जयंत तुम्हाला माहितीच किती शातीर असतो. तो विश्वाच्या घरात परत शिरण्याचा प्रयत्न करत असतो, पण त्यावेळेस मात्र विश्वा म्हणतो की हे आमचं घर काय भिकाऱ्यांसाठी नाही आहे, कारण की कोणी पण उठसुटावं आणि आमच्या घरामध्ये घुसावं. पण त्याच्यासाठी आता मात्र जयंत म्हणतो की विश्वा हे सगळं तुला इतकं महागात पडणार आहे ना, तू याचा स्वप्नात पण विचार केला नसेल, कारण की जानू तुझ्याकडे आलेली आहे ह्याची मला खात्री 100% आहे आणि मी तिला शोधून काढणार आणि तिला तुझ्या हातून मी घेऊन देखील जाणार. त्यावेळेस मात्र आता विश्वाला पण पूर्णपणे धक्का बसलेला असतो, कारण की विश्वाला कळते की हा जयंत काही करू शकतो आणि सेम टू सेम मित्रांनो जयंत आता त्याचा अवतार सगळं काही बदलून येतो आणि रात्रीच्या वेळेस घुसायचा घरात प्रयत्न करतो. पण आता तुम्हाला माहितीच आहे की आता जयंतने ठरवलेलंच असतं की त्याला जानूला विश्वाच्या तावडीतून सोडवायचंच. तर आता तो काही करायला मागे पुढे पाहणार नाही, तुम्हाला चांगलंच माहीत आहे. त्याच्यामुळे आता विश्वा ठरवतो की आता आपण घरातल्या लोकांना देखील सावध करूया आणि त्या जयंतला ह्या घरात कधीच नको येऊन द्यायला यासाठी सगळे काही प्रयत्न करूया. पण आता विश्वाच्या आईला सगळं काही जानूचं सत्य समजलेलं असतं आणि त्या जयंतबाबतचं देखील सत्य समजलेलं असतं. त्याच्यामुळे आता जयंतला त्या घरात कोणीच एंट्री देत नसतं आणि त्याच प्रकारे तुम्ही पुढे पाचाल की आता पुढे जयंत रात्रीच्या वेळेस त्या घरात एंट्री करायचं ठरवतो, कारण की तो पूर्ण वेडा झालेला असतो, आता पूर्ण मॅड आणि सायको. तर
त्याच ठिकाणी येऊन तो विश्वाच्या आईवरती देखील हल्ला करतो, कारण की विश्वाची आई त्याला घरात येऊन देत नसते म्हणून. आणि आता म्हणतो की मी माझ्या जानूला घेऊन गेल्याशिवाय मी इथून कधीच जाणार नाही, त्याच्यामुळे मला कोणाचा जरी खून करायचा म्हणलं ना तरी मी मागे पुढे देखील पाहणार नाही. पण आता खरंच मित्रांनो, त्या एकट्या जानूमुळे विश्वाच्या पूर्ण फॅमिलीला धोका निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे विश्वाच्या आईवरती हल्ला देखील होतो आणि तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट देखील करावं लागतं. तर आता जानूमुळे जे काही विश्वाच्या घरात घडतंय ते एवढं चुकीचं आहे की काही सांगायलाच नको. तर दुसरीकडे आता श्रीकांत इनामदार भावनासमोर आलेला असतो, त्याच्यामुळे आता भावनाला देखील कळत नसतं की आता करावं काय. कारण की आता भावनाला वाटत असतं की आता माझ्या आयुष्यातून एक संकट कमी झालं होतं तर दुसरं परत उभं राहिलेलं असतं. आता श्रीकांत इनामदार भावनाकडे या गोष्टीची मागणी करत असतो की मला माझी आनंदी देऊन टाक. तर आता भावनाचा पुळका तुम्हाला माहीतच आहे. भावना म्हणते की नाही, आनंदीचा सांभाळ करण्याचा मी शब्द तुम्हाला दिला होता, त्याच्यामुळे आनंदीचा सांभाळ तर मीच करेल. पण त्यावेळेस मात्र श्रीकांत इनामदार म्हणतो की आपण तिघेजण देखील एकत्र राहूया, तू मी आनंदी. पण त्यावेळेस मात्र आता श्रीकांत इनामदारला याची खबर देखील लागलेली असते की आता सिद्धू आणि भावनाचं लग्न झालेलं आहे. पण त्यावेळेस मात्र आता श्रीकांत इनामदारला फक्त त्याची मुलगी पाहिजे असते, त्याच्यामुळे तो म्हणत असतो की मला काही जरी करावं लागलं तरी मी मागे पुढे पाहणार नाही, पण मला माझी मुलगी पाहिजे. तर दुसरीकडे हा रवी त्या श्रीकांत इनामदारला आता पकडून परत डांबायचा विचार करणार आहे, पण त्याच्यामुळे बिचारे आनंदीच्या जीवाला काही धोका निर्माण नाही झाला पाहिजे, हीच मोठी गोष्ट आहे. तर भावनाची इथं एक चूक अशी होणार आहे की ती म्हणते की आनंदीला माझ्याकडे राहू द्या, पण भावनाला काय गरज आहे, आता तिचा बाप आलेला आहे तर तिने आनंदीला आता सरळ सरळ त्याच्या तावडीमध्ये द्यायला पाहिजे होतं. पण त्याच्या जीवाला सगळ्यात मोठा धोका आहे, त्याच्यामुळे आपल्या आनंदीच्या जीवाला पण कोणता पण धोका निर्माण होऊ शकतो. तर दुसरीकडे ही नालायक निलंबरी तुम्हाला पुढे दिसेल की सिद्धू आणि भावनाच्या सुखाच्या संसारामध्ये आता ढवळाढवळ करायचा प्रयत्न करते, म्हणजेच त्यांचा तो गाडा बंद करण्याचा प्रयत्न करते. पण या माजुरीचं प्लॅनिंग कधीच सक्सेसफुल होणार नाही, तुम्हाला चांगलंच माहीत आहे. तर पुढे काय घडतं पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, आपण तुम्हाला माहीतच आहे की सगळ्यांच्या म्हणण्यानुसारच व्हिडिओ बनवत असतो, त्याच्यामुळे तुम्हाला काय काय वाटतं नवीन पुढे ट्विस्ट आले पाहिजे किंवा काय काय बदल घडले पाहिजे हे तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका. ज्या प्रकारे आपण सिद्धू आणि सिद्धूच्या आईवरती एक व्हिडिओ बनवला होता, त्याच्यामुळे तुम्ही पाहिलंच की सिद्धू आणि सिद्धूच्या आईमधलं त्यांनी नातं आणि प्रेम परत दाखवायला सुरुवात केली. तर तुम्हाला काय वाटतं या मालिकेमध्ये बदल घडले पाहिजे तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आपण ते सगळे टॉपिक व्हिडिओमध्ये घेऊया आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.